बिग बॉस 19च्या घरामध्ये एक वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे. तर ती कुणाची झालेली आहे तर मालती चहर नावाची ॲक्टर आहे, मॉडेल आहे आणि ती म्हणजे मिस इंडियाच्या रेसमध्ये पण होती वाटतं. तर असं हे हिचं सगळा परिचय आहे आणि विशेष परिचय म्हणजे ही एक दीपक चहर ह्या क्रिकेटरची बहीण आहे. तर आता ही बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झालेली आहे हिची आणि एंट्री झाल्या झाल्या ती तानिया मित्तलच्या म्हणजे विरोधात उभं टाकलेली आहे. म्हणजे तिच्यावर हल्लाबोल केलेला आहे, तिला कमी दाखवत आहे आणि तिच्याविषयी कमी बोलत आहे आणि फरहानाला सांगते की तुझ्याविषयी म्हणजे चुगल्या करते ती तानिया मित्तल असं करते. म्हणजे असे आग लावायचे कामं पण आता तिने घरात आल्या आल्या सुरुवात केलेली आहे आणि घरातील सर्व लोक ती बाहेरून आल्यामुळं तिच्यावर विश्वास ठेवत आहेत आणि ती काय सांगते काय बोलते याच्यावर. ती तानियाला सांगते की तू जे काही घरामध्ये जे फेक गोष्टी केलेल्या आहेस किंवा जे काही फेकत आहेस त्याचं बाहेर मीडियामध्ये म्हणजे प्रभाव पडत आहे. तुझ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर निघत आहेत. तू साडी जे विषयी बोलतेस ना त्या साडीविषयी पण निघत आहे. तुझे मिडी स्कर्टवरचे पण व्हिडिओ दाखवत आहेत असं ती सांगते. मग आता हे तिघं जे बसलेले आहेत मृदुल, प्रणीत आणि गौरव आता हे सगळेजण बसलेले आहेत आणि ते विचारत आहेत की दिवाळी कधी आहे वगैरे वगैरे. म्हणजे खरंच बिग बॉसच्या घरामध्ये कॅलेंडर नाही किंवा घड्याळ नाही आणि कुठलंही म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही हे खरंच आहे. कारण या लोकांना दिवाळीच माहिती नाही आहे म्हणल्यावर ज्या गोष्टी बाहेर वाटतात तितक्या सोप्या नाही आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये असताना या सगळ्या गोष्टी वर्ज्य करणं, मोबाईल नाही किंवा कुठलं म्हणजे टेलिव्हिजन नाही, कुठलं काहीच म्हणजे साधन नाही आहे. तर हे लोकं म्हणजे तिथे राहतात घरामध्ये म्हणजे खूपच म्हणजे कठीण परिस्थिती आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आजच्या या जगामध्ये सर्वांना इलेक्ट्रिकल वस्तूंचा, मोबाईलचा, सगळ्याच गोष्टीची म्हणजे इतकं म्हणजे नाद लागलेला आहे म्हणण्यापेक्षा व्यसन जडलेलं आहे. तर त्या व्यसनापासून दूर राहत आहेत ह्या बिग बॉसच्या घरातील लोकं म्हणजे खरंच ग्रेट मानायला पाहिजे आणि सॅल्यूट ठोकायला पाहिजे. असे हे बिग बॉसच्या घरातील लोकं आहेत, जे इतके दिग्गज लोकं आहेत आणि ह्या सगळ्या वस्तूपासून दूर राहतात. विशेष म्हणजे नातेवाईकापासून दूर आणि सगळ्या म्हणजे बिझनेसपासून दूर असं म्हणायला पाहिजे की हे हिमालयातच जाऊन राहतात की काय असं वाटतं मला तर. कारण हिमालयामध्ये पण म्हणजे असं कुठल्या सुविधा वगैरे नसतात आणि तिथं पण साधू संत जातात ते एकमेकाला भेटतात. तसेच हे बिग बॉसच्या घरातील साधू संत म्हणायला काही हरकत नाही. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा.